नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात आयोजित 13व्या लोकमान्य प्रीमियर लीग 2025च्या अंतिम सामन्यात बलाढ्य सावंतवाडी संघाने म्हापसा गोवा संघावर 15 धावांनी विजय मिळवत सलग चौथ्यांदा चषकावर आपले नाव कोरले. सामन्यामध्ये गौरव हेर्लेकरला सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज तर गणेश कंगराळकरला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेस्ट कॅशचा पुरस्कार महेश गावडेला तर उत्कृष्ट संघाचा पुरस्कार सांगली संघाला देण्यात आला. विजेत्या सावंतवाडी आरो संघासह उपविजेत्या म्हापसा गोवा संघाला आकर्षक चषक व प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, सीईओ अभिजित दीक्षित, मुख्य वित्त अधिकारी वीरसिंग भोसले, कर्नल दीपक गुरंग यांच्यासह लोकमान्य संस्थेचे आरएमओ, सभासद व अनेक मान्यवर उपस्थित होते. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून तेजस पवार व ज्योतिबा पवार यांनी काम पाहिले तर स्कोरर म्हणून प्रसाद नाडगौडा यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, किशोर हळदणकर व उमेश मजुकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकमान्य परिवाराने अथक परिश्रम घेतले. समाजकार्याला वाहून घेतलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे यंदाच्या 10व्या वर्षपूर्तीनिमित्त शिबिर आज रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी राजहंस गल्ली अनुगोळ बेळगाव येथे उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, उमेश कुर्याळकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वयक व वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिबिराला आवर्जून भेट देत आयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षांपासून श्रीराम सेना हिंदुस्थानचे हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत असून जात, धर्म, पंथ वा भाषा असा कोणताही भेदभाव न करता असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य सुरू आहे. या रक्तदान शिबिरात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आयोजकांच्या माहितीनुसार या शिबिरात सुमारे 600 रक्तदात्यांनी रक्तदान केले. लोकमान्य प्रीमियर लीग 2025च्या अंतिम सामन्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वयक तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी बेळगाव शहरातील अनुगोळ येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली मैदानाला भेट दिली. यावेळी स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने मंगेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे तसेच लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की सीमा भागासह कोकण पट्ट्यामध्ये क्रिकेटपटूंकरिता दर्जेदार मैदाने उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सावंतवाडी संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल त्यांनी संघाचे विशेष अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे मनःपूर्वक कौतुक केले. बेळगाव शहरातील टिळकवाडी परिसरातील पहिले रेल्वे गेटजवळ कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला. यावेळी बेळगावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नजरेस ही घटना निदर्शनास आली. मंगेश चिवटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीस तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे जखमीला आवश्यक ती त्वरित वैद्यकीय सेवा मिळू शकली. मंगेश चिवटे यांच्या या तत्परता आणि सामाजिक संवेदनशीलतेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. कुडची रेल्वे स्थानकासमोर विविध मागण्यांकरिता गेल्या 9 दिवसांपासून कुतुबुद्दीन काझी यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनास चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी भेट दिली. गेल्या 9 दिवसांपासून रेल्वेच्या विविध मागण्या, ज्यामध्ये कुडची बागलकोट रेल्वे मार्गाच्या कामास कुडचीहून प्रारंभ करावा, कुडची हे प्रमुख स्थानक असल्याने सर्व जलद गाड्यांना थांबा द्यावा,
कुडची रेल्वे स्थानकात सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच बागलकोट लोवत्रपूर पॅसेंजर गाडी प्रारंभ करावी यासह अन्य मागण्या घेऊन धरणे आंदोलन सुरू केले होते. गेल्या 9 दिवसांपासून चालू असलेल्या आंदोलनास विविध संघटनांचा पाठिंबा देण्यात आला होता. याची दखल घेऊन चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी या धरणे आंदोलनास भेट दिली. खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी समस्या जाणून घेत जानेवारी महिन्यामध्ये रेल्वे खात्याच्या बैठकीत निवेदनात असणाऱ्या सर्व विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असा भरवसा दिला. खासदारांच्या हस्ते काझी यांना नारळ पाणी देऊन धरणे आंदोलन संपवण्यात आले. यावेळी पंचलिंगेश्वर स्वामीजी, बुडा चेअरमन लक्ष्मण चिंगळे, अमित घाटगे, हमीदुद्दीन रोहिले, सुभाष शिरबूर, अमीन वाटे, एजाज बिचू यांच्यासह नागरिक उपस्थित होते. शाहूनगर येथील मातोश्री कॉलनी आणि श्रीराम कॉलनीमध्ये 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत घरगुती नळ जोडणीचे काम सुरू झाले आहे. या योजनेमुळे परिसरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध होणार असून दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत नागरिकांना खासगी टँकर आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत होतं. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. नळ जोडणीसाठी आवश्यक रस्ते खोदकाम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी रस्ते बांधकामालाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे सध्या होत असलेली गैरसोय लवकरच दूर होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं असून प्रशासनाने काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मराठा समाज असंघटित असल्यामुळे हा समाज विकासापासून वंचित आहे. समाजाच्या दृष्टीने ही फार मोठी खंत आहे. मराठा समाज संघटित करून या समाजाची समग्र प्रगती साधण्यासाठी राज्यात मराठा समाज संघटित करण्याचे मोहीम उघडले आहे. मराठा समाज बांधवांनी यासाठी सहकार्य करायला हवे असे आवाहन राज्याचे कामगार कल्याण मंत्री संतोष लाड यांनी केले. ते शनिवारी संकेश्वर येथील शंकरलिंग भवनामध्ये आयोजित केलेल्या मराठा समाज चिंतन मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अमर नलवडे हे होते. नैऋत्य रेल्वे अंतर्गत 1 जानेवारी 2026 पासून बेळगाव रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या व इतर गाड्या सुधारित वेळापत्रकानुसार आणि अधिक वेगाने धावणार आहेत. विशेषतः बेळगाव म्हैसूर विश्व मानव एक्सप्रेस आणि बेंगळूर एक्सप्रेस या गाड्या निश्चित स्थळी लवकर पोहोचणार आहेत. सध्या सुरू असलेल्या बेळगाव म्हैसूर एक्सप्रेसला 20675 हा नवा क्रमांक देण्यात आला असून परतीची गाडी 20676 म्हैसूर बेळगाव सुपरफास्ट असेल. हा बदल फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल. मात्र दोन्ही गाड्यांच्या एकूण प्रवास वेळेमध्ये कपात व वेगवाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. गाडी क्रमांक 20654 बेळगाव बेंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेस एकूण प्रवास वेळ सुमारे 40 मिनिटांनी कमी होणार आहे. एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं. पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील मुख्य चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी सचिन पवार यांनी माणुसकीचा परिचय दिला. प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी एक अंध व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तात्काळ पुढे येत त्याला आधार देत सुरक्षितपणे रस्ता पार करून दिला. हा प्रसंग अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपला असून सोशल मीडियावर या कृतीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. पोलीस दलातील अशा संवेदनशील व समाजाभिमुख कृतीमुळे माणुसकीचे महत्त्व अधोरेखित होत असून सचिन पवार यांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तीव्र थंडी व दाट धुक्याची लाट पसरली आहे. विशेषतः उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बिदर, गुलबर्गा व विजापूर जिल्ह्यामध्ये अधिक थंडी असल्याने तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 7 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्यानं रात्रीचे कमाल तापमान सुमारे 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस इतके असेल. डिसेंबर महिन्यात सरासरी तापमान 16 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस असून सध्याचे तापमान ही या श्रेणीतच असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुढील 6 ते 7 दिवस बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून सूर्यदर्शनही होणार नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. किनारपट्टीवरील भागामध्ये सध्या हवामान ढगाळ आहे, मात्र पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स यांची कार्यकारी समिती बैठक व वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच चौलत्री रोड म्हैसूर येथील टाउन हॉलमध्ये पार पडली. या सभेमध्ये 2024-25 या कालावधीतील कार्यकारिणी विसर्जित करून 2025-26 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत मुख्य मार्गदर्शक म्हणून सतीश जारकीहोळी, मानद अध्यक्ष म्हणून रवींद्रनाथ राय आणि सल्लागार म्हणून प्रेमनाथ उल्लाळ यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी जे नीलकंठन तर कार्यकारी अध्यक्षपदी अजित सिद्धनावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महासचिव म्हणून डॉक्टर जी.डी. भट्ट आणि खजिनदार म्हणून दिलीप कुमार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या आगामी उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी ही नवीन कार्यकारिणी प्रभावीपणे कार्यरत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुंबईत ठाकरे बंधू जवळपास 2 दशकांनंतर एकत्र आले आहेत, तर पुण्यामध्ये पवार कुटुंबातही नवीन राजकीय पूल बांधण्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील टक्कर वगळता दोन्ही पक्षांच्या कौटुंबिक संबंधांमध्ये तितकी दरी दिसली नव्हती, जी ठाकरेंमध्ये स्पष्ट जाणवली होती. लग्न समारंभांपासून ते शिक्षण संस्थांच्या कार्यक्रमांपर्यंत पवार कुटुंब नेहमी एकत्र दिसत असते आणि कथित राजकीय मतभेद फार काळ टिकत नाहीत. सध्या पुणे आणि इतर काही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या संदर्भातील चर्चा अधिक गती धरली आहे. निपाणी शहर व उपनगरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन पुढे सरसावले आहे. शहरात उघड्यावर कचरा पडणारी ठिकाणे निश्चित करून त्या 28 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार असून कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील साखरवाडी, गीतांजली टॉकीजसमोर, प्रभात टॉकीजसमोर, राणी लक्ष्मीबाई सुतिकागृह, चिकोडी रोड, खरे कॉर्नर, वैकुंठ स्मशानभूमी रस्ता, ईदगाह माळ व भाजी मार्केट परिसरात दैनंदिन कचरा टाकला जातो. या ठिकाणी कचरा न टाकता लोकांनी घंटागाडीलाच कचरा दिला पाहिजे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सदर जागांवर कचरा टाकणारे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गावर खरी कॉर्नर नजीक महात्मा गांधी हॉस्पिटल ते न्यू हुडको कॉलनी या 1 किलोमीटर अंतरापर्यंत सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला भुयारी गटार निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गटार निर्मितीचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. याबाबत गेले 6 महिने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी सांगितले. शनिवारी चिंगळे यांनी निपाणीतील खरी कॉर्नर परिसरात भेट देऊन महामार्ग कामाची पाहणी केली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, कंत्राटदार कंपनीचे विजय दांगडे, रामचंद्र निकम, दीपक सावंत, अॅडव्होकेट संजय चव्हाण, उत्तम कामते, लोकेश घस्ते यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होत्या. गोवा येथे नुकतेच 20 व 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये बेळगावातील पॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या जलतरणपटूंनी शानदार कामगिरी करत एकूण 23 पदके आणि 2 वैयक्तिक चॅम्पियनशिप ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. या विजयी चमूंमध्ये निराली हिंगमिरे, सृष्टी कंगराळकर, साद काजी, यशू पाटुकले, ओम पाटुकले, सम्राट मालाई आणि सिद्धार्थ कुरुंदवाड या जलतरुणपटूंनी आपापल्या कक्षा गाठत विविध प्रकारात पदके पटकावली. या सर्व स्पर्धकांचे प्रशिक्षक व अकॅडमी व्यवस्थापनाने कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बेळगावच्या चिंतामणराव सरकारी हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि अमेरिकेचे खासदार श्रीनिवास ठाणेदार उपस्थित होते. हे बेळगाव माझं आहे, ही माझी शाळा आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या जन्मभूमीबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
बालपणीच्या गरिबीवर मात करून प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर अमेरिकन संसदेपर्यंत कसा पोहोचलो याचे अनुभव त्यांनी मांडले. तसेच संकटांना न घाबरता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि कधीही हार मानू नये असा संदेश त्यांनी दिला. दरम्यान पहिल्या मराठी अमेरिकन खासदाराचा संघर्ष आणि राजकीय प्रवास उलगडणाऱ्या त्यांच्या वॉशिंग्टन डायरी या पुस्तकाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शाळेच्या शोभायात्रेदरम्यान जुन्या मित्रांना भेटून आणि शहरात झालेले बदल पाहून खासदार ठाणेदार काही काळ भावूक झाले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे शाळेचा परिसर, शिक्षक आणि आजी माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.